श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज तुम्हाला स्वामी समर्थांच्या साधनेविषयी एक विशेष अशी माहिती देणार आहे व साधना कशी करायची आणि स्वामींना आपल्या स्वप्नामध्ये कसं बोलवायचं, स्वप्न दृष्टांत स्वामींचा कसा मिळवायचा आणि साधना करून कोणत्याही प्रकारचं कार्य कसं सिद्ध करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असताल, हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असताल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही स्वामी सेवा तुम्ही नक्की करा. स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये पाहत असतो. आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त कशी येईल त्यासाठी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे. जाप करताना आसन हे लाल असावं. जाप करताना माळ ही लपवावी. आपल्या पांढऱ्या वस्त्रामध्ये किंवा जप माळीचं वस्त्र येतं त्यामध्ये माळ लपवून जप करावा. जप करताना मनामध्ये स्वामींचा जप करावा, मुखाने जप करू नये. मनामध्ये स्वामींचा जप करावा आणि डोळे बंद करून ध्यानस्थ राहावं. तोंडाची हालचाल अजिबात करायची नाही आहे. स्वामींचा जप करताना मनामध्ये जप करायचा आहे. स्वामींचा जप हे रात्री कधीही करायचा नाही. स्वामींचा जप करताना दिवसा करायचा आहे. संध्याकाळी 5 ते 7 या दरम्यान करू शकता. ब्रह्म मुहूर्तावरती पहाटे 5 ते 9 ह्या पिरियड मध्ये कधीही करू शकता. स्वामींचा जप करताना समोर तुपाचा एक दिवा असावा. एक तांब्या भरून पाणी असावं. पाणी ह्यासाठी की नकारात्मक ऊर्जा कोणतीही जवळ येत नाही पाण्याच्या पलीकडे, त्यामुळे तांब्या भरून पाणी आपल्या शेजारी असावं. जेव्हा आपण कोणत्याही देवाचं नामस्मरण करतो किंवा देवाची साधना करतो त्यावेळेला निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आपल्या अवतीभोवती फिरत असते, भ्रमण करत असते. तर जपाच्या ऊर्जेमुळे बऱ्याचदा निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक शक्ती सुद्धा आपल्याकडे आकर्षित होते. त्यामुळे लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या अवतीभोवती शेजारी तांब्याचा एक कलश भरलेला असावा किंवा तांब्याचं एक भांड आपल्या शेजारी असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, स्वामी समर्थांचा जप करताना स्फटिकाची जर का माळ घेतली तर तुमचा स्वभाव हा शांत राहणार आहे, संयमी राहणार आहे. रुद्राक्षाची माळ घेतली तर निर्णय फटाफट घेणारा आणि उग्र राहू शकतो. उग्र म्हणजे थोडासा रागीट स्वभाव होऊ शकतो. मग त्या पद्धतीनुसार तुम्ही कोणतीही माळ घेऊ शकता. रुद्राक्षाची घेऊ शकता किंवा स्फटिकाची माळ सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये स्वामींचं मंदिर असेल किंवा स्वामींचा फोटो तुम्ही घरामध्ये ठेवला असेल आणि तो फोटो ठेवून जर का तुम्ही फोटो समोर बसून जर का स्वामींची साधना केली, उपासना केली तर उत्तमच आहे. एका वेळेला एकदा बसल्यानंतर ना स्वामींच्या किती माळाचा जप आपण करणं गरजेचं आहे. तर 11 माळा ह्या स्वामींच्या जपाच्या खूप गरजेच्या आहेत. 11 माळा जप हा तुम्ही स्वामी समर्थ ह्या मंत्राचा करणं गरजेचं आहे. 11 माळा जप केल्याने तुमच्याकडे जास्तीत जास्त ऊर्जा केंद्रित होणार आहे स्वामींची, आणि जास्तीत जास्त ऊर्जा स्वामींची तुमच्याकडे केंद्रित झाल्यामुळे तुम्हाला झटपट असे रिझल्ट मिळणार आहेत. त्याचबरोबर स्वामी समर्थांचं एक यंत्र जर का तुम्हाला मिळालं तुम्ही नक्कीच घेऊन या. स्वामींच्या यंत्राचा उपयोग असा करायचा आहे, त्याला स्वामींच्या मठामध्ये किंवा मंदिरामध्ये जे गुरुजी असतात त्यांच्याकडनं ते यंत्र अभिमंत्रित करून सिद्ध करून घ्यायचं आहे आणि साधनेच्या वेळेला ते यंत्र सुद्धा तुम्ही तुमच्या समोर मांडू शकता. आणि तंत्र मंत्र यंत्र. तंत्र म्हणजे काय, तर हाताच्या कृतीने आपण काय करतो, जपमाळ ओढतो, जपमाळ करतो. मंत्र म्हणजे काय, तर श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा आपण जाप करतो. आणि यंत्र म्हणजे काय, तर समोर ठेवलेले यंत्र आहे, यंत्राची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्राविष्ट होते. म्हणजे तंत्र, मंत्र, यंत्र ह्या 3 गोष्टीने आपल्या शरीरामध्ये अशी प्रचंड ऊर्जा तयार होते की भरपूर काय अशक्य गोष्टी ह्या शक्य होतात. अशक्य गोष्टी शक्य होतात, भरपूर कार्य तुमचे होतात. फक्त 11 माळे जपाचा प्रभाव. दिवसभरामध्ये नियम ठेवा, वेळ ठेवा, टायमिंग ठेवा. त्या वेळेमध्ये, त्या टायमिंग मध्येच आपल्याला जपाला बसायचं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही स्वामींचा जप करतो तरी आमच्या जीवनात संकट का, आम्ही स्वामींचा जप करतो तरी आमच्या जीवनामध्ये अडथळे का, आम्ही स्वामींचा एवढा जप करतो पण आम्हाला कुठल्या गोष्टीची साध्यता का होत नाही, नेहमी नैराश्य का होतं. तर महत्वाची ही गोष्ट आहे की ह्या तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो करता का.
ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही फॉलो करत असताल तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. जप करताना डोळे उघडे ठेवून तुम्ही जप करत असता तर ह्या गोष्टींचा कुठे फायदा होत नाही. तुम्हाला फायदा तेव्हाच होतो ज्या वेळेला तुम्ही स्वतः डोळे बंद करून ध्यानस्थ राहून तुमच्या शरीरामध्ये स्वामींची ऊर्जा, स्वामींचे सकारात्मक जे प्रभाव आहे, जे ऊर्जा आहे, जी शक्ती आहे ती आकृष्ट करता, म्हणजे शरीरामध्ये उत्पन्न करता. जेव्हा आपण मुखाने मंत्र जाप करतो त्यावेळेला जो काही मंत्र आपण मुखाने म्हणत असतो तो सर्व भ्रमण करत असतो कुठे? बाहेर. त्याची ऊर्जा ही बाहेर फिरत असते. ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये उत्पन्न व्हायला हवी. आपण ज्या वेळेला जप करतो, तप करतो स्वामींचा, त्यावेळेला आपल्याला प्रसन्न वाटतं. का वाटतं? ती ऊर्जा बाहेर फिरत असते. आपण ध्यानस्थ होऊन एकाग्र चित्तेने जर का स्वामींच्या मंत्राचा जाप केला तर शरीरामध्ये ही ऊर्जा राहणार आणि तुम्हाला प्रसन्न वाटणार. आणि तुम्ही नियमित ज्या टायमिंगला तुम्ही जपाला बसता, ज्या वेळेला तुम्ही स्वामींचा जप करण्यासाठी बसता, त्याच वेळेमध्ये जर तुम्ही स्वामींचा जप नित्य नियमाने केला, नित्य नियमाने ही साधना केली तर भरपूर असा पॉझिटिव्ह रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याचदा नेगेटिव्ह ऊर्जा असते, बाहेरची केलेली बाधा असते, करणी बाधा, बाणामती, अशाही काही गोष्टी आपल्यावरती केलेल्या असतात. तरी आपण स्वामींची सेवा करतो, काय करतो, तरी आपल्याला रिझल्ट पाहिजे एवढा मिळत नाही. का मिळत नाही? तर तुमची करण्याची पद्धत एकंदरीत चुकीची असते. ह्या गोष्टींचं सगळं नियमांचं पालन केल्याने भरपूर असा पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला मिळतो. खूप चांगल्या पद्धतीने आणि एकदम उच्च विचार तुमचे तयार होतात. मनामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप येत नाही. मनुष्य देह आहे, मनामध्ये आपलं शरीर कसं आहे की चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टींनी तयार झालेलं आहे. असा कुठलाच जगामध्ये व्यक्ती नाही की त्याच्या मनामध्ये वाईट गोष्ट येत नाही. ते मी असो, तुम्ही असो किंवा अजून कोणी असो, जगातला कितीही मोठा महंत असो, त्याच्या मनामध्ये चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी येणारच, कारण की मनुष्य देह आहे. पण आपलं मन, आपलं शरीर हे दैवत्वाला जर का प्राप्त करायचं असेल तर आपल्याला कुठेतरी ह्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शांत विचार व एकाग्र चित्तेने आपण जप करणं गरजेचं आहे, साधना करणं गरजेचं आहे, साध्य करणं गरजेचं आहे. साधना म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीला साधणं, मिळवणं. तुम्ही कोणाला मिळवताय? स्वामींना मिळवताय, स्वामींचा आशीर्वाद मिळवताय, स्वामींना मिळवताय म्हणजे स्वामींची साधना करताय. स्वामी काय करणार? जे तुमची इच्छा असते ती इच्छा तुमचे स्वामी पूर्ण करतात, तुम्हाला आशीर्वाद देणार. तोपर्यंत जोपर्यंत तुमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे, कोणाचा अहित तुमच्या मनामध्ये नाही आहे, कोणाच्याही बाबतीत वाईट विचार तुमच्या मनामध्ये नाही की ह्या व्यक्तीचं वाईट व्हावं, त्या व्यक्तीचं वाईट होईल पण परत तुमची कुठलीही गोष्ट पूर्ण होणार नाही. तुम्ही जप साधना झाल्यानंतर पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल. ही साधना करताना कंटिन्यू तुम्हाला 1.25 महिना करायची आहे, म्हणजे 40 दिवस हे साधना करायची, 11 माळी जपाची. आणि 1.25 महिन्यानंतर तुम्ही रोज 1 माळ जरी केली तरी चालेल, तरी तेवढाच रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. फक्त एवढा आहे की 40 दिवस तुम्हाला जपाची वेळ बदलायची नाहीये, जपाचं टायमिंग बदलायचं नाही. ज्या वेळेमध्ये तुम्ही जप करताय, ज्या वेळेमध्ये तुम्ही साधना करताय त्याच वेळेमध्ये करायची आहे. आणि जप साधना करताना अंगामध्ये तुम्ही सवळ धारण करणं गरजेचं. सवळ म्हणजे काय? तर एक भगव्या कलरचं वस्त्र किंवा शुभ्र वस्त्र, म्हणजे काय तर धोतर. जशा पद्धतीने मी धारण केलेलं आहे उपरणं, धोतर, तर त्या पद्धतीने तुम्ही उपरणं, धोतर धारण करणं गरजेचं आहे. ते धारण करून तुम्ही जप करणं गरजेचं आहे. 40 दिवसामध्ये मांसाहार अजिबात करू नये. मांसाहारचा त्याग करणं खूप गरजेचं आहे. खूप अशी सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे राहील. 40 दिवस फक्त ह्या नियमांचं पालन करा आणि बदल काय होतो हे तुम्ही मला सांगा, कमेंट करून सांगा. अशाच माहितीसाठी, अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. स्वामी सेवेसाठी व्हिडिओला होईल तितकं जास्त शेअर करायला विसरू नका. कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.